हॅलो, मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगिता मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय आमच्या आगरी स्टाईलनी कोळंबीचं कालवण। त्यासाठी मी घेतलंय कोळंबी, 1 वाटा कोळंबी ही। त्याच्यासाठी कांदे घेतलेत मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले। आणि हा नवलकोल याला म्हणतात किंवा आम्ही अल्कोल म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तर तो मी आज याच्यात टाकणार आहे आणि आपली कालवण तुम्हाला दाखवणार आहे। बाकी आपलं रोजचं वाटण आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि खोबरं याचं वाटण घेतलेलं आहे आणि मसाले मी तुम्हाला प्रोसिजर मध्ये दाखवते। तर चला तर आपण प्रोसिजर करायला सुरुवात करूया। इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। दोन मोठे चमचे तेल टाकते, जरा तेल जास्ती घ्याल तर चालेल, 1 चमचा असते। पहिला आपण कांद्याची फोडणी मारायची। तेल गरम झालं असेल तर आपण कांदा टाकून घेऊया। जरा कांदा जास्ती टाका, भाजी छान लागते। कांदा परतून घेऊया। कांदा लवकर शिजावा म्हणून आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया, तरी प्रोसेस जरा लवकर होते। आणि या कांद्याबरोबरच मी ना हे नवलकोल पण यामध्ये टाकणार आहे। याची चव ना थोडी मुळ्यासारखी लागते। जरा परतू द्या। यामध्ये आता आपण हिरवं वाटण टाकूया। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा त्याप्रमाणे टाका। मी इथे 3 मोठे चमचे टाकून घेते, लागल्यास आपण परत टाकू शकतो वाटण। आता हे वाटण पण याबरोबर परतून घेऊया चांगलं, मग आपण मसाले टाकूया। जरा गॅस स्लो ठेवा। आता यामध्ये ना आपण सुके मसाले घालूया। हे आमचं घरचं लाल तिखट आहे, मी 1.5 चमचा घालते। पाव चमचा हळद घालते, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती टाकते आणि एकदा पहिला मिक्स करून घेऊया। काश्मीरी लाल मिरची पावडर कशी कलर साठी असते ना आणि ती तिखट नसते, तुम्ही कितीही टाकू शकता, एवढं तिखट होणार नाही जेवण। पण आपला जो घरचा गरम मसाला असतो किंवा गरम मसाला तर तो जरा सांभाळतो। सर्व मिश्रण पहिला मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण कोळंबी टाकून घेऊया।
आम्ही सालासकटच कोळंबी ठेवतो. पुढचं डोकं थोडंसं कापायचं आणि बाजूला साला तशी ठेवायची. थोडं आपण मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून चेक करूया. थोडं पाणी टाकून घेऊया. आता मला जेवढा रस्सा हवाय तेवढं मी पाणी याच्यात घालून घेतलेलं आहे. बघूया, लागलं तर पाणी टाकूया. नंतर त्याची चव चेक करून मग नंतर आपल्याला शेवटला त्यामध्ये चिंच टाकायची. आणि चिंच आधी घालू नका, तर नाहीतर मच्छी शिजत नाही, म्हणून चिंच शेवटला टाकायची आपल्याला. तोपर्यंत उकळून द्यायचं चांगलं. तर पाहताय ना कोळंबीला कसा तवंग आलेला आहे. मस्त पैकी झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघायला विसरू नका. आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.